तर नमस्कार मित्रांनो, आता आपण बारामती कृषी प्रदर्शनामध्ये आहोत आणि या ठिकाणी पशुपालनाचा शेवटचा टप्पा आहे. तर या ठिकाणी जो कपिला खिल्लार आहे, शक्यतो आता ही जात आहे कपिला खिल्लार दुर्मिळ आहे, पाहायला मिळत नाहीये. आणि या ठिकाणी बारामती कृषी प्रदर्शनामध्ये खास याचं आकर्षण ठरलेलं आहे, कारण या ठिकाणी लोकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणावर या कपिला खिल्लार वळूला पाहण्यासाठी आहे. याचीच एक पैदास या ठिकाणी छोटीशी गाय पण आहे, मी पण दाखवणार आहे. पण त्याच्या आधी आपण इकडे दाखवा सर. त्याच्या आधी आपण हा जो कपिला खिल्लार आहे त्याचे मालक आपल्या सोबत आहेत. तर याचे वैशिष्ट्य काय असतात, हा यांच्याकडे कधीपासून आहे, याची थोडीशी माहिती आपण घेणार आहोत. तर माहिती जाणून घेण्यासाठी जे मालक आहेत, दादांचं नाव सांगा पहिल्यांदा. हरिचंद्र हनुमंत जगताप, राहणार अंजनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे. म्हणजे बारामती तालुका. हा, इथलं बारामती. पण हा जो कपिला खिल्लार आहे, हा तुमच्याकडं तुमच्या घरच्या गाईचा आहे का, तुम्ही विकत घेतलेला आहे? विकत घेतलेला लहानपणी, साधारण किती महिन्याचा होता? 1 वर्षाचा असताना 1 वर्षाचा असताना. बरं, याचं वैशिष्ट्य काय, कपिला खिल्लारचं काय वैशिष्ट्य? कपिला खिल्लार काय पूर्ण का अतिशय दुर्मिळ जाते आणि पूर्ण काळा कलर असतो याचा. शिंग, डोळे, परत खुरं पूर्ण काळे असतात. तर हा तुम्ही वळू म्हणून वापरताय का कामासाठी वापरताय? वळू म्हणून. वापरता. साधारण आता हा किती वर्षाचा आहे, वय किती त्याचं? वय आता 4 वर्ष आहे, 4 दात आहे बघा. 4 दात आहे. हा. आणि गाय भरण्यासाठी कधीपासून चालू केला तुम्ही? आता याला 2 वर्ष पूर्ण झाल्यापासून चालू केलेलं आहे. 2 वर्ष. तर 2 वर्ष साधारण किती गाय भरल्या असतात तुम्ही? आतापर्यंत 1400 प्लस गाया भरल्या त्याच्याकडून. 1400 प्लस. आणि एका गायीचे किती पैसे मिळतात तुम्हाला? 2000 रुपये असतात रे. 2000 रुपये एक रेतनाचे असतात. हा. ते एक रेतनाचे 2000. आतापर्यंत किती म्हणले तुम्ही? 1400 गाय भरलेले आहेत. हा. तर सगळ्यात महत्वाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, याच्या अंगावर कुठंच पांढरा केस नाही, म्हणजे पूर्ण काळा आहे. तर ही जात आता पाहायला मिळत नाही. तर तुमच्याकडं ज्या गायी येतात त्या सगळ्या खिल्लार येतात का कपिला खिल्लार पण असतात? कपिला थोडेच असतात, पण खिल्लार सगळ्यात जास्त असतात. आणि मग त्याची खासियत अशी आहे की पांढरी गाय असली का नाही खिल्लार, तर त्याला असे प्युअर काळे वासरू होऊ शकतात. हा, 90% पर्यंत चान्स आहे. होतात. हा. तर तुम्ही आता हे जे वळू पाळलेलं आहे, अजून तुमच्या आशे वळू तुमच्या बघून काय तुम्ही पाहिलेत का कधी आसपास तुमच्या परिसरात? आसपास महाराष्ट्रात 3-4 आहेत असे फक्त. म्हणजे कृषी प्रदर्शनात तर तुमचा एकटाच आज पाहायला मिळाला आहे. तर याने आतापर्यंत असे काही प्रदर्शनात घेऊन गेल्यानंतर किती वेळा जिंकला, काय बक्षीस वगैरे जिंकले तुम्ही? गदा जिंकलेले आहे, पुण्याला पण हे झालेला आहे चॅम्पियन. अजून बरेच ठिकाणी असं झालंय. तर अजून एक महत्वाचा प्रश्न आहे की याचं जे शरीर यष्टी आहे ती साईजला एवढाच असतो का अजून मोठी जात असते याच्यामध्ये? नाही, साईज आता चांगले मापाचा आहे. 4 दात आहे आताशी. अजून साईज अर्धा फूट वाढेल. अर्धा फूट अजून वाढेल. हो. बरं. आणि याचा आहार काय आता? आहार म्हणजे डाळींचा भरडा आम्ही देतो. आता 8 प्रकारच्या डाळी, त्याचा भरडा देतो कडधान्याचा. बरं, याची आता एक पैदास तुमच्याकडे जी गाय आहे ती थोडीशी माहिती सांगा मला. इकडे या तुम्ही. हे कपिला खिल्लार कालवड आहे. याची पैदास आहे. नाव काय? त्याचं माऊली नाव आहे. माऊली. तर माऊलीची ही पैदास आहे. हा, माऊलीच पैदास आहे. तिचं नाव ठेवलंय का? त्याचं नाव गौरी आहे. गौरी. हा. हे आता 17 महिन्याची आहे बघा. 17 महिन्याची. हिची आहे काय, कोणत्या कलरची? त्याची आहे व्हाईट आहे. व्हाईट कपिला आहे. व्हाईट. व्हाईट आपले खिल्लार गाय. व्हाईट खिल्लार आहे. खिल्लार गायला हा या पैदाशीमुळे म्हणजे कपिला काजळीची लागण केल्यामुळे हा झालेला आहे. तर ही आहे कपिला खिल्लार. जर समजा अशी विकत घ्यायची म्हणलं तर आता तुमच्याकडे काय अवेलेबल आहेत? आमच्याकडे नाही, पण ह्याची किंमत भरपूर असते. आता हे गायला 5 लाखाला मागतात. ही गाय 5 लाख? 5 लाखाला. आणि छोटी असली तरी 2 लाखाच्या वर किंमत येते. शेतकऱ्यांसाठी चांगले. साधारण इतकी कधी म्हणजे हिचं भरायला कधी येईल? अजून एक 8 महिन्यानंतर. 8 महिन्यानंतर. हो. गरीब असते का खिल्लार मार्के असते? गुजारा असते, मारत नाही, पण देते थोडी. बरं, हिचं आजारी पडण्याचं प्रमाण काय? आजारी नाही पडत हे खिल्लार, कवचित एखाद्या वेळेस. चला, धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल.